नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला 4 टक्स ब्लाउजची पूर्ण टिचिंग पाहायची आहे। कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण ब्लाउज पेपर पॅटर्न वापरून कशा पद्धतीने कटिंग केलेला आहे तोच ब्लाउज आपल्याला आज स्टिच करायचा आहे। पाहिला नसेल कटिंगचा व्हिडिओ तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तिथे तुम्ही जाऊन पाहायचं आहे। तर मैत्रिणींनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करू। जेणेकरून तुम्हाला ब्लाउज पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर कशा पद्धतीने ब्लाउज बसतात हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी कटोरी ब्लाउज प्रिन्स कट 4 टक्सचा आता आपला पार्ट 1 पार्ट 2 येत आहे। कटोरी ब्लाउजचा पार्ट 1 पार्ट 2 अपलोड केलेला आहे। प्रिन्स कटचाही पार्ट 1 पार्ट 2 अपलोड केलेला आहे। पाहिला नसेल तर ते दोन्हीही तुम्ही जो व्हिडिओ आहे ती चॅनलवर अपलोड केलेले आहेत, पाहू शकता। तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। कशा पद्धतीने ब्लाउज स्टिच केलेला आहे ते तुम्हाला दिसेल आणि तोच ब्लाउज मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये वेअर करून दाखवणार आहे। तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो, अशा रीतीने आपल्याला 4 टक्स ब्लाउज कशा पद्धतीने टिच करायचा आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे। तर हा जो पाठीचा पार्ट जो आहे तुम्ही काल याचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे। तर सिंगल जो ब्लाउज पीस असतो, साधा ब्लाउज पीस, त्याला चौकोनी गळ्याची पट्टी कशी अटॅच करायची अगदी सोपी सरळ भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। तर पाहिला नसेल व्हिडिओ तर तो काल अपलोड केलेला आहे, तो नक्की पहा। त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर इथे हा पाठीचा पार्ट मी साईडला ठेवून देणार आहे आणि हा जो आहे तो बाही घेतलेले आहेत आपण। इथे क्रॉस पट्टी घेतलेली आहे, डबल क्रॉस पट्टी। याचा कटिंगचा व्हिडिओ ही अपलोड केलेला आहे पार्ट 1 म्हणून, 4 टक्स ब्लाउज कटिंग म्हणून पार्ट 1 आहे आणि ब्लाउज पेपर पॅटर्न वापरून आपण याची कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे आणि आज आपल्याला स्टिच करायचं आहे। तर इथे मी ह्या 2 पट्टे जे आहेत ती काजी बटन पट्टी काढून घेतलेल्या आहेत। ही जी आहे ती आपल्याला ज्या साईडने हुके बनवायचे आहेत त्या साईडची पट्टी आहे ही जी आहे ती, आणि ही जी आहे ती आपल्याला ज्या साईडने हुक लावत असतात आपण ती पट्टी आहे। इथे 2 क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहेत, तर सिंगलच कट करून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला डबल टिप कपडा जर तुमच्याकडे जास्त शिल्लक असेल तर या पद्धतीने तुम्ही डबल क्रॉस पट्टी जॉइंट क्रॉस पट्टी काढून घेऊ शकतात। हा जो आहे तो पुढचा भाग आहे, हा जो आहे तो पाठीमागचा भाग आहे। अशा प्रकारे तुम्ही इथली शिलाई जी आहे तुमची एक शिलाई वाचत असते। त्यानंतर इथे घेतलेले आहे मी 4 टक्सचे पुढचे पार्ट। इथे टक्स पॉइंट घेतलेले आहेत। आता हे टक्स पॉइंट जे आहे ते आपल्याला डार्क करून घ्यायचे आहेत आणि दुसरा जो पार्ट आहे आपला दुसऱ्या साईडचा त्याच्यावर आपल्याला उमटवून घ्यायचे आहेत। कशा पद्धतीने उमटवून घ्यायचे आहेत ते पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला डबल टेप घ्यायची गरज लागणार नाहीये। अशा रीतीने आपल्याला हे टक्स जे आहेत ती डार्क बनवून घेतलेले आहेत। आता हा जो पार्ट आहे आपल्याला या दुसऱ्या पार्टवर व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि हे पार्ट आपल्याला याच्यावर उमटवून द्यायचे आहे। टक्स जे आहेत ती उमटवून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला डबल मापे टाकण्याची गरज लागत नाही किंवा तुम्हाला जे टक्स आहेत ती परफेक्ट टक्स तुमचे येत असतात। अशा रीतीने आपण हे टक्स जे आहेत ती उमटवून घेणार आहेत। तर हे पहा, अशा रीतीने हे टक्स जे आहेत ते आपण उमटवून घेतलेले आहेत, पाहू शकता एकदम ॲक्युरेट मध्ये उमटले गेलेले आहेत। आता आपण काय करणार आहेत, यालाही आपण डार्क बनवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला टक्स घेताना सोपं जाईल। त्यासाठी आता हे जे पॉइंट घेतलेले आहेत मी, हे किती 3चा पॉइंट आहे, हा जो आहे तो 3.5चा, हा जो आहे तो 5 घेतलेला आहे, हा जो आहे तो 2 घेतलेला आहे। कंपल्सरी आपल्याला हे 3 जी टक्स आहेत ती प्रत्येक मापासाठी वापरायचे आहे। फक्त हा टक्स जो आहे तो तुमचा कमी जास्त होणार आहे। तर अशा रीतीने हे टक्स मी उमटवून घेतलेले आहेत। आता हे सर्व टक्सला मी शिलाई मारून घेणार आहे। तर शिलाई मारताना तुम्हाला अगदी हे पहा इतक्याच कपड्यावर तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे। पाव इंच सुद्धा कपडा घ्यायचा नाही, एकदम कट टू कट तुम्हाला याची शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे जे आहे ते मी पूर्ण पॉइंट जे आहे दोन्ही पार्टचे मी टक्स घेणार आहे। तर टक्स घेताना काय करायचं आहे, इथे टक्सला लॉक करायचा आहे आणि इकडे पॉइंट त्याचा सोडून देताना ही लॉक करून सोडून द्यायची आहे।
एकदम कडला. तर कशा पद्धतीने घेत आहेत ते तुम्हाला पुढे दिसणार. तर चला टक्स घेऊ. तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने हे टक्स आपण घेतलेले आहेत. आता हा टक्स जो आहे तो आपला अर्धा इंचाचा आहे. दोन्ही साईडनी अर्धा अर्धा इंच म्हणजे आपला 1 इंचाचा हा टक्स होणार आहे. तर असेच टक्स मी या पार्टलाही घेणार आहे. पाहू शकतात अशा रीतीने घ्यायचे आहे. तर या पद्धतीने पुढून तुम्हाला टक्स जे आहेत ती असे दिसत असतात. आता हा टक्स घेते, त्यानंतर आपण याचे हे टक्स घेणार आहे. तर अशा रीतीने हे टक्स आपले झालेले आहेत. आता इथे पाहू शकतात वेअर केल्याच्या नंतर पप जो आहे तो तुमचा अशा रीतीने येणार आहे. आता आपण याला क्रॉस पट्टी जी आहे ती जॉईंट करून घेणार आहे. तर या 2 क्रॉस पट्ट्या आहेत. तर या पद्धतीने अशी हा जो पुढचा भाग आहे तो आपल्याला इथे अटॅच करायचा आहे या साईडने, आणि हा पूर्ण कपडा आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि हा खालून व्यवस्थित असा या पद्धतीने घ्यायचा आहे. किंवा तुम्ही हा जो मधला कपडा आहे तो पूर्ण आतमध्येही असा फोल्ड करून घेऊ शकतात. आणि हा जो पॉइंट आहे तो आपल्याला अशा रीतीने जॉईंट करून घ्यायचा आहे. तर या दोन्हीही क्रॉस पट्ट्या मी जॉईंट करून घेते. आता हे टिप मारून घेतलेले आहे. आता हे पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचे आहेत. हे जे कपडे आहेत ते आपल्याला अशा रीतीने बाहेर काढून घ्यायचे आहे. पाहू शकतात अशा रीतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे. हे अशा रीतीने. आणि आपण इथे थोडासा डीप मध्ये गळा काढणार आहे. तर या पद्धतीने हे अशा रीतीने आता हा कपडा आपण कट करून टाकणार आहे. आता याला आपण काजी बटन पट्टी जी आहे ती जॉईंट करून घेणार आहे. या साईडने आपण हुके लावत असतात त्या साईडने आपल्याला ही जी पट्टी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. एक साईडने काट आलेला आहे त्याच्यामुळे मी या साईडने टिप मारून घेणार नाहीये. आणि ही जी आहे ती आपल्याला याला जॉईंट करून घ्यायची आहे. तर ही जी पट्टी जॉईंट करताना ज्या साईडने आपण हुक लावतात, हुकांची पट्टी जी आहे ती आपल्याला सव्वाच्या बाजूकडून खाली सर्व पलटून घ्यायची असते. आणि ही जी आहे ती उलट बाजूकडून वरती घ्यायची असते. तर अशा रीतीने मी ही दोन्ही पट्ट्या अटॅच करून घेते.
तर हे पहा, अशा रीतीने आपण या पट्ट्या ज्या आहेत ते अटॅच केलेल्या आहेत. तर चेक करून पाहायचं आहे, कमी जास्त असेल तर ती आपल्याला कट करून टाकायचं आहे, सेम पट्टी बनवून घ्यायची आहे. आता इथे पाहू शकता थोडीशी एक्स्ट्रा आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण ही कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला याला पाइपिंग बनवून घ्यायची आहे, कारण आपण पाठीमागच्या भागासाठी काय केलेलं आहे, पट्टी जॉईन केलेली आहे. आता आपल्याला फक्त पुढच्या पार्टली पाइपिंग बनवून घ्यायची आहे. तर अशा रीतीने मी ही क्रॉसमध्ये 1-1 इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत, पाहू शकतात. असा कपडा ओढला जावा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये तुम्हाला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि सिंगल पाइपिंग बनवत असते मी. तर याला आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे आणि पुढच्या साईडला या पद्धतीने दुमडपट्टी करून इथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा रीती तर हे पहा, अशा पद्धतीने हे पट्ट्या ज्या आहेत ते मी जॉईंट करून घेतलेले आहेत. आता मी याला लगेच पाइपिंग बनवून घेणार आहे. पाइपिंग बनवली की मी या साईडचे हुकांचे घरे जे आहेत ते डायरेक्ट लगेच पाइपिंग बनवली की लगेच बनवून घेत असते. तर यालाही मी अगोदर दाखवते कशा पद्धतीने पाइपिंग घेतल्याच्या नंतर लगेच घरं बनवत असते. त्यानंतर या साईडची ही पाइपिंग बनवून घेणार आहे. त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, या पद्धतीने पाइपिंग जॉईंट केल्याच्या नंतर ही पट्टी जी आहे ती जॉईंट केल्याच्या नंतर याचे घरांचे मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला जिथे आपल्याला घरं बनवायची आहेत हुकांची त्या साईडने अशा रीतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे सोपं जातं तुम्हाला. तर अशा रीतीने आपण मार्किंग करून घेतलेले आहे. आता आपण काय करायचं आहे, हा जो कपडा आहे तो या साईडला दुमडपट्टी करायची आहे आणि हा जो कपडा आहे तो अशा रीतीने या पद्धतीने पाइपिंग बनवून घ्यायची आहे. तर बनवून घेते मी दोन्ही भागला. तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी पाइपिंग जी आहे ती बनवून घेतलेली आहे. तर पाहू शकतात अशा रीतीने तुमची पाइपिंग आली पाहिजे. तर हे झालेलं आहे आपलं. आता हा पार्ट जो आहे तो पाठीमागलच्या साईडला जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर हा पाठीचा पार्ट जो आहे तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे आणि हे पुढचे जे पार्ट आहे ती या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे. हे पहा, अशा रीतीने ठेवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला शोल्डर जे आहे ते अगोदर जॉईंट करायचं आहे. शोल्डरच्या साईडने म्हणजे गळा जो आहे त्या साईडने, या मोंड्याच्या साईडने जॉईंट करायचं नाही. तर आपण हे जॉईंट करून घेऊ. जॉईंट करताना डबल टिप मारून घ्यायचे आहे. अशा रीतीने आपण जॉईंट करून घेतलेले आहेत. पाहू शकता शोल्डरच्या साईडने जोडल्याच्या नंतर आपले परफेक्ट हे भाग दिसत असतात. कमी जास्त झाला तर तुम्ही या साईडने कट करून टाकू शकतात. तर आता आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे. तर बाही जॉईंट करण्याची माझी खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे अशा पद्धतीने बाही अगोदर आपल्याला
व्यवस्थित चेक करून पाहायचे आहे परफेक्ट आहे का ती। त्यानंतर आपल्याला हे जी भाग आहे ती परफेक्ट आहेत का हे चेक करायचे। कमी जास्त असेल तर तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। पाहू शकतात इथे थोडासा नॉर्मल आपला भाग उग्ग थोडासा किंचित मोठा आहे, तो आपण कट करून टाकू। याने काय होते की तुमची फिनिशिंग किंवा बाही जॉईंट केल्याच्या नंतर बाही मागे पुढे होती त्या पद्धतीने असे या त्याचे कारण जे आहे ती हेच आहेत। आपण दोन्ही साइडने हे भाग कट करून टाकलेले आहेत। आता आपण ही बाही जी आहे ती जॉईंट करून घेऊ। आता अशा पद्धतीने बाही जॉईंट करायची असते। सेंटर काढायचा बाहीचा, इथे कात्रीच्या साहाय्याने आपल्याला छोटासा कट मारायचा आहे आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, जिथे शोल्डर आहे शोल्डर पासून अशा रीतीने हाताच्या साहाय्याने तुम्हाला हे अशा रीतीने अगोदर जॉईंट करून घ्यायचं आहे। इथे किती अंतर सुटत आहे तिथून तुम्हाला बाही जॉईंट करून घ्यायची आहे। आता मी याला जॉईंट करून घेणार आहे आणि डबल टिक मारून घेणार आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपली बाही जी आहे ती जॉईंट झालेली आहे, पाहू शकतात। आता आपल्याला काय करायचं आहे, एक साइडने अशी 1 इंचाची दुमडपट्टी जॉईंट करायची, फोल्ड करून घ्यायची आहे आणि मधोमध शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला हात शिलाई करता वेळेस उकलता यावी त्यासाठी। या साइडने मी आता मधोमध शिलाई मारून घेणार आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण मोठा धागा करून तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता। आता इथे तुम्हाला एक बाही जॉईंट झाल्याच्या नंतर दाखवलं नाही तर परफेक्ट इथे थोडासा किंचित आपल्याला भाग राहिलेला आहे, पण या साइडने काहीच नाहीये, तर थोडंसं नॉर्मल तुमचं कमी जास्त झालं तरी चालतं। आता अशा रीतीने आपल्याला सव्वाशी बाजू करायची आहे या पद्धतीने आणि सव्वाशा बाजूकडून आपल्याला अर्धा इंच कडला शिलाई मारून घ्यायची आहे। इथे तुम्ही बाही शिलाई मारता वेळेस ही बाहीचे जी पॉइंट आहेत ती तुमच्या वरती तरी आले पाहिजेत किंवा खालती तरी आले पाहिजेत, एक खाली एक वरी येऊ द्यायचा नाहीये। तर अशा रीतीने आपण इथे शिलाई मारून घेऊ। तर हे पहा अशा रीतीने आपण शिलाई मारून घेतलेला आहे। एक्स्ट्राचे जे कपडे होते तेही कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला एक साइडची मी फिटिंग दाखवणार आहे, दुसरी जी आहे ती मी पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवून, कारण आपला व्हिडिओ जो आहे तो मोठा होईल त्यासाठी। आता आपल्याला एकदम कडला एक टिक मारून घ्यायची आहे, त्यानंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। 4.5 ची इथे फिटिंग आहे आणि तोच भाग आपला मोंड्याचा आहे तो 6चा हा मोंडा फिटिंग आहे आणि कंबर जो आहे तो 6.5 आहे। अशा रीतीने आपण ही पूर्ण फिटिंग करून घेणार आहे। हे पहा अशा रीतीने आपण 4.5 किंवा 4.25 वर मी इथे मार्क केलेला आहे। इथे मी 6.25 वर मार्क केलेला आहे, म्हणजे आपलं फिटिंग जास्त जर पाहिजे नसेल तर तुम्ही पाव इंच अर्धा इंच तुमच्या आवडीनुसार फिटिंग करू शकता। इथे मी 6.5 घेतलेली आहे। आता सरळ रेषा आखून घेतलेली आहे, इथे टिक मारणार आहे, त्यानंतर मी आतमध्ये 3 टिक मारून घेणार आहे आणि अशीच फिटिंग मी या साइडची करून घेऊन तुम्हाला नंतर दाखवणार आहे।
तर पाहू शकतात अशा रीतीने मी या साईडची फिटिंग करून घेतलेली आहे। आता ही दुसरी जी साईड आहे ती पूर्ण फिटिंग करून घेणार आहे। तर मार्जिन तुम्हाला हे पहा खूप सारी मार्जिन राहत असते, तुम्हाला कमी मार्जिन पाहिजे असेल तर ही टिप मारण्याच्या अगोदर तुम्ही इथे टिप मारून घ्यायची आहे। इकडची मार्जिन तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता, पण या पद्धतीने इकडची मी फिटिंग पूर्ण तयार करून घेते। अशा रीतीने हा 4 टक्स ब्लाउज जो आहे तुम्ही पूर्ण टिच केलेला आहे, तर एकदम परफेक्ट तुम्हाला फिनिशिंग दिसत असेल। अशा रीतीने परफेक्ट ब्लाउज जो आहे तो झालेला आहे। तर याचा मी उद्याच्याला वेअर करून दाखवून, तर आज मी हा टिच केलेला आहे। तर वेअर केल्याच्या नंतर तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटद्वारे सांगू शकता। तर माझी शिवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता आणि तुम्हीही तुमच्यासाठी असा 4 टक्स ब्लाऊज शिवू शकता। चला तर मैत्रिणींनो, भेटू व्हिडिओमध्ये उद्याच्याच, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।